नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज कर सहाय्यक हा बहुप्रतीक्षित असा रिझल्ट आयोगाने जाहीर केला आहे. तर सर्वप्रथम आयोगाचे धन्यवाद मानूयात की त्यांनी मुलांचा विचार करून 4 महिन्याने की असे ना रिझल्ट लावला आहे. आणि आपण आता एक कंपॅरेटिव्हली विचार केला की पेपर खूप अवघड होता आणि भरपूर मुलं प्रिलिम्स पास न झाल्यामुळे त्यांना मेन्सला जरी जास्त मार्क्स असतील तरी ते टॅक्ससाठी क्वालिफाय होऊ शकणार नव्हते. असे जरी मुद्दे असले तरी टॅक्सचा रिझल्ट हा बऱ्या प्रमाणात हाय आहे असे मला वाटतं. कारण मी स्वतः 2021ची मेन्स दिलेली, तर त्यामध्ये जागांचा फरक तेव्हा 285 जागा होत्या आणि आता 468 असल्या तरी ओपनच्या जागांमध्ये जास्त फरक नव्हता. कारण कास्ट वाईज डिवायडेशनमध्ये जागा तेव्हा जास्त दिलेल्या. तेव्हा ओपन लेडीजच्या 57 जागा होत्या आणि आता 61 आहे. आणि ह्या वेळेस 102 जागा आहे. त्यावेळेस आय थिंक सो 120च्या आसपास जागा होत्या ओपन जनरलसाठी. तरी रिझल्टमध्ये असा फारसा फरक पडलेला नाही आहे. मुलींचे 244.5 म्हणजे 122च्या आसपास मेरिट लागलं आहे आणि मुलांचंही 268 वगैरेच्या लेवलमध्ये मेरिट लागलं आहे, म्हणजे हे खूप कमी नाही आहे. तर यावरून आपण एक असा अंदाज बांधू शकतो की क्लर्कचं मेरिट किती लागेल. तर ह्या 102 जागा आहेत. ह्या 102 जागांसाठी जर 268च्या आसपास मेरिट लागलेलं आहे तर नक्कीच त्या क्लर्कच्या ह्या ओपन जनरलच्या जागा ह्या 875 आहे. म्हणजे जवळजवळ 775 जागा किंवा 773 जागा ह्या एक्स्ट्रा आहे. तर मेरिट नक्कीच खाली येईल. पण हे जे लोक म्हणत आहे ना की 120 मार्क्सला मेरिट लागेल, एवढंच मेरिट लागेल, हे अशक्य वाटतं आहे आता हा रिझल्ट बघितल्यानंतर. कारण एवढी काठीण्य पातळी असतानाही हा रिझल्ट भरपूर हाय लागलेला आहे असं मला वाटतं. त्यामुळे 60 मार्क्सवाले क्लर्कला ओपन जनरलवाले तरी सिलेक्ट होणार नाही. कास्टवाले होऊ शकतील पण ओपन जनरलवाले 60 प्रश्न म्हणजे 120 मार्क्सवाले सिलेक्ट होणार नाही. यावर आपण सविस्तर व्हिडिओ करूया. तुम्ही नक्कीच व्हिडिओ बघा. आणि ज्यांना कोणाला हा कर सहाय्यकचा रिझल्ट बघायचा असेल त्यांनी कोणत्याही एखाद्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन तिथे डाउनलोड करून PDF रिझल्ट बघू शकता किंवा आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही हा रिझल्ट बघू शकता डिटेल्समध्ये की कोणत्या कास्टचं किती मेरिट लागलं आहे वगैरे. तुमच्या स्वतःच्या कास्टचं तुम्ही चेक करून एक अंदाज बांधू शकता की आत्ता किती जागा आहे आणि अगोदर किती जागा आहे. तुम्ही स्वतः तुमच्या बुद्धिमत्तेला पटेल असा अंदाज बांधून घेऊ शकता. तर धन्यवाद.